नमस्कार, मी सोमनाथ भाऊ क्षीरसागर, मांढरदेवी काळूबाई देवीचे मुख्य पुजारी. मांढरदेवी काळूबाई यात्रा सन 2026. आपल्या काळूबाई देवीची यात्रा 2, 3, 4 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. दिनांक 2 जानेवारी रोजी देवीचा जागर आहे. रात्री 10 वाजता देवीची पालखी ग्रामदैवत काळभैरव मंदिरातून निघेल. तर 3 जानेवारी शाकंभरी पौर्णिमा, देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस. पहाटे 6 वाजता शासकीय महापूजा होईल. मान्य जिल्हा न्यायाधीश, चेअरमन व इतर मान्यवरांच्या हस्ते देवीची शासकीय महापूजा होईल व मुख्य यात्रेला प्रारंभ होतो. तसेच दिनांक 4 जानेवारी रोजी देवीची उत्तर यात्रा आहे. या दिवशी मुख्य यात्रेची सांगता होते. तदनंतर पुढे 15 दिवस यात्रा चालूच राहते. तरी भाविकांना नम्र विनंती की आपल्या आराध्य दैवताचं भाविकांना शांततेत दर्शन घ्यावं, यात्रेचा आनंद घ्यावा. आपण चाललो आहोत मांढरदेवी गडावर. मांढरदेवी ही पुण्यापासून 14.7 किलोमीटर आहे. तसेच मांढरदेवी हे महाराष्ट्र राज्यातील एक पवित्र स्थान आहे. हे सातारा व वाईपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. येथून नयनरम्य पांडवगड किल्ला व पुरंदर किल्ला दिसतो. बघा किती वाहनांची गर्दी आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 4650 फूट उंचीवर असलेल्या टेकडीवर वसलेले हे मंदिर आहे. मांढरदेवी हे नुसते आध्यात्मिक स्थळच नाही, मांढरदेवीला कळशीबाई सुद्धा म्हटले जाते. हा सर्व मंदिराखालील भाग आहे. आता आपण मंदिराच्या वरचा भाग बघू. बघा इथे किती फुलांची दुकाने आहेत. हा मंदिराचा परिसर बघा, खूप छान आहे मंदिर. तुम्ही बघू शकता देवीला किती आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे. तसेच मंदिराला देखील फुलांची सजावट केलेली आहे. खूप छान दिसत आहे देवी. ज्यांनी देवीच्या मूर्ती घडवल्या आहेत ते आपल्या डोक्यावर मूर्ती घेऊन येतात इथे देवीच्या दर्शनाला. बघू शकता तुम्ही इथे सर्वजण आपल्या आपल्या मूर्ती डोक्यावर घेऊन येत आहेत. बघा किती छान दृश्य आहेत आणि गर्दी पण खूप आहे. प्रत्येकाच्या घरोघरी ही देवीची छोटी का होईना मूर्ती असते. बघा मंदिराला किती छान सजवलं आहे. रंगबिरंगी लाइटिंग किती मस्त दिसत आहे. तुम्ही बघू शकता. आकर्षक अशी देवीची मूर्ती पण सजवलेली आहे. मस्त फुलांची आरास व तिला नैवेद्याचा भोग चढवला आहे. पौष पौर्णिमेनिमित्त आईचा छबिना चाललेला आहे. बघा किती गर्दी आहे.